हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्री ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर मी तुम्हाला आता पटकन क्विक कसं आम्ही सामान सेट केलं आहे आणि घर कसं आहे ते तर मी तुम्हाला आधीच दाखवलं होते. 3 रूम होते ते सगळं तर ऑलरेडीच सांगितले होते, पण आम्ही आमचं सामान कसं लावलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि माझा हाल काय व्हायला आहे, हे केस माझे निघायचंच राहते सोडा. हे असं काय नाही, हे ना काही नाही, छोटे होते ना आधी, आता ते मोठे झाले त्यामुळे हे राहत नाही तिथं. त्यांना इग्नोर करा थोडंसं. घर दाखवते मी ते सगळ्यात आधी मी तुम्हाला किचन दाखवते. किचनची रूम तर ही आहे, किचनची रूम आहे. तर ना इथं आहे हे फ्रीज, हे फ्रीज आहे. फ्रीजवरती आम्ही आमचे कप्स वगैरे ठेवले आहेत. ती खिडकी आहे ती आम्ही कायमचीच बंद करून टाकली आहे. आणि इथं यांच्याकडे बोर आहे, हे बघा इथं दिसत असेल बोर, त्यामुळे ते त्यांचं ते मीटर तिथं आहे. आम्ही कधी वापरत नाही जास्त, कारण आम्हाला पाणी ऑलरेडी भरपूर पाणी हे आमच्याकडे लागत नाही. आणि त्यानंतर आमचे जे 2 रॅक होते ते रॅक आम्ही इथे लावले आहेत. आणि आमचे सगळे भांडे दसरा झाल्यामुळे सगळे चकाचक चकाचक दिसायलेत. हे चमचा घर आम्ही इथं लावलं आहे. हे टाक्या जी आहेत पाण्याचे ते इथं आहेत. एक टाकी आम्ही इकडे ठेवली आहे, पण आज घट बसल्यामुळे ठेवलेत, नाहीतर ती दुसरी टाकी पण इथेच आहे. आणि या घरामध्ये हा देवर आहे, सुंदर मोठा देवर आहे, हे बघा. आणि तिथं आणि घट तर मी ऑलरेडी दाखवलेत आहे. आणि हा आहे किचन कट्टा. फक्त किचन एकच या घरात मिसिंग आहे, ते म्हणजे बेसिंग नाही आहे घराला, कारण हे घर खूप बहुतेक आधी बांधलं आहे त्यामुळे बेसिंग नाही आहे. त्याच्यानंतर हे खाली पण एक कट्टा आहे सामान ठेवायला. खाली आम्ही भांडे ठेवलेत, जे की आता मला परत घासायचे आहेत. बघा परत भांडे पडलेत. भांड्याला काही कमीच नाही आहे, मला घासायला आणि भांडे पडायला काही कमीच नाही आहे. परत पडलेत, परत घासायचं, पण मी असं घासत नाही आता. आता सगळे सेट सगळे भरपूर पडले की मगच घासणार, कारण दिवसभर घासत बसले नाही तर मी दिवसभर सांभाळणार नाही आहेत त्यामुळे. हां, आणि मग हे त्यानंतर आमच्या मम्मीचे जे जर्मनचे डबे होते ते आम्ही वरी ठेवले. एक टाकी एक्स्ट्रा आहे, जास्त पाणी व्हायला त्यामुळे आम्ही वरी ठेवले त्या टाकीला. आणि ताटांचं जे घर आहे ते आम्ही एक इकडं लावलं आहेत. आणि आमचे जे प्लास्टिकचे भरण्या होत्या, म्हणजे तिखट वगैरे सगळं घातलेलं, बाकीचं सामान इकडं ठेवलं आहे. इकडे एक कप्पा आहे भांडे ठेवायला, त्यामुळे आम्ही ते इकडं ठेवलं आहे. आणि ही किचनच्या बाहेरून हा असं दार आहे इकडं. चला तर मग आता इथं मी 2 दिवे बल्ब लावले आहेत, कारण की अंधार पडतं ना, त्यामुळं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे बंद करते आणि मग पुढे जाऊया. हां, आणि मग किचनचं दार बंद केल्यानंतर ना हे असं बंद होतं. आणि इकडं आहे ती पुढची रूम आहे. इकडं एंटर केल्यानंतर इथं आहे मम्मी आहे. त्यानंतर ही जी दुसरी रूम आहे त्यामध्ये आम्ही इथं थोडेसे भांडे जे होते ते तिकडच्या रूममध्ये जागा नव्हती, त्यामुळे आम्ही या रूममध्ये ठेवलेत. स्टीलचे डबे, आणि ते तेवढेच नाही आहेत बहुतेक, त्याच्या आतमध्ये पण एकात आहेत का नाही, तेवढेच आहेत का माहीत नाही. आणि हे पातेले मोठे ते पण तिथेच ठेवलेत. त्यानंतर इथं गणपतीचा एक फोटो होता तो लावला आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आम्ही तिकडच्या घरात लावला नव्हता, इथं लावला आहे. आणि इथं पण एक कप्पा होता, त्याच्यामध्ये पुस्तकं वह्या ठेवल्या आहेत ज्याचे त्याचे. त्यानंतर या रूमला पण एक दार आहे, ते म्हणजे इथं आहे. आणि हे इकडं असं आहे. इथून किचनचा हे दरवाजा आहे. इकडं एक खिडकी आहे, ज्याला आम्ही ओपन नाही करत, जास्त बंदच असते. ही एक ओपन आहे. आणि बघा इथे क्लचेस अडकवलेत आमचे, कोण अडकवले माहीत नाही. आणि हार्शनी जे म्हणजे प्लांट लावलेला ते इथं आहे, ते पण ग्रो व्हायले. हे बघा नवीन आलं याला पण. तर असं ही रूम आहे. आणि त्यानंतर मग इकडे 3rd रूम आहे, तिसरी रूम. चला तर मग दाखवते. त्याच्या आधी इथले लाईट बंद करूयात. लाईट बिल वाचवायला पाहिजे की नाही, लाईट बिल आम्हाला द्यायचं आता. हां, इथले लाईट्स लावते आणि मग दाखवते. एंटर केल्यानंतर नाही इथे हे आहे तिसरी रूम. आणि बघितलं केळीचं साल दिसले ना, दिव्या खाऊन गेली आहे का, काढूयात. तर नाही इथं वरती आमचे सगळे बॅग्स ठेवले आहेत, ज्याच्यामध्ये नवीन कपडे आहेत. आणि हा आम्ही दिलेला कलर, हे इकडे आम्ही पिवळा कलर दिला होता, जिथं आधी गुलाबी होता, लाईट गुलाबी. त्यानंतर इकडे ग्रीन कलर दिला होता, हे बघा असं. तिथं आहे, तिथं आम्ही हर्षचा किल्ला ठेवला आहे. त्याच्यानंतर दिव्याची जी फ्रेम आहे तिच्या फ्रेंड्ससोबतची, ती आम्ही इथं लावली आहे. इथं आम्ही TV ठेवला आहे खिडकीजवळ. आणि इथं एक कोटी आहे, आमच्या जे कोट्या होत्या त्या इथे ठेवल्या, त्याच्यावरती अंतरून पांघरून झोपायचं. हां, माझं मनी प्लांट हे इथे आमचं 2nd टेबल ठेवला आहे आम्ही. माझं मनी प्लांट आत्ता तोपर्यंतसाठी म्हणून आम्ही ह्याच्यावर जे ठेवलं आहे, याला कुठंतरी दुसरीकडे ठेवायचं आहे मला. आणि आमचं जे कपाट आहे ते आम्ही इथं ठेवलं आहे, हे असं. आणि मी आहे ती इथं आहे. आणि एक कुंकू दिसायला आहे ना, हां कुंकू मी माझ्या मैमाशीच्या घरी गेले होते तेव्हा तिने लावली आहे मला कुंकू आणि हळद लावली आहे.
असे आमचे 3 रूम आहेत या घरातले आणि एक ही आमची गादी आहे जिला आम्ही बंद केली आहे आता सध्यासाठी, कारण की गादीवर आम्ही कोण झोपत नाही, गादीवर फक्त मम्मी झोपते आणि 9 दिवस नवरात्रीची मम्मी झोपत नाही, त्यामुळे त्याला आम्ही फोल्ड करून ठेवलं आहे. आणि इकडे या रूमला पण एक दरवाजा आहे. 3 एवढे दार उघडे ठेवायची काही गरज नाही आहे, म्हणजे सगळं भगास वाटतंय, त्यामुळे आम्ही हा जे दार आहे ते क्लोज करून टाकलाय आणि कपाट ठेवल्यामुळे त्याला उघडता पण येत नाही सोडा, त्यामुळे आम्ही ते बंद करून टाकलंय. तर तुम्ही इथला तर दाखवलं तर तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो. इकडून हे असं आहे, ते किचनचं दार आहे आणि हे आता मधल्या रूमचं दार आहे आणि 3rd रूमचं दार आहे जे की आम्ही ब्लॉक केलं आहे, बंद केलं आहे. आणि आजच आम्ही तुळस लावली, मी तुम्हाला आत्ताच दाखवले. आणि जी पिंड आहे ती खाली ठेवली आहे. आणि या घराचं जे अंगण आहे ना ते खूप मोठं आहे, आमचे सेंटेक्स वगैरे आम्ही तिथे ठेवलं आहे, सगळं पाणी भरायला. अंगण खूप मोठं आहे, इकडं एक गेट पण आहे आणि खूप दोरा दिसायलात, कारण की दसऱ्यामुळे आम्ही एवढ्या सगळ्या दोऱ्या बांधल्या होत्या आणि पाऊस पण यायला आहे. सरद आली. आमचं पलंग जे आहे ते मी बाहेर ठेवलो आहे तोपर्यंतसाठी म्हणून, छान वाटतं ना इथं बसून करायला, पण अजून तरी आम्ही बसलो नाही आहे. याच्यावरती चटई पण आम्ही घातली होती, पण पाऊस यायल्यामुळे त्याला काढून ठेवली आहे. आणि इकडं या घरात पण एक जास्वंदाचं झाड आहे आणि ते इतकं आहे. आधी ते दुसरं मोठं झाड होतं वाटतं, ते त्यांनी कापलेत आणि त्यानंतर हे जास्वंदाचं लावलेत. फुल याला पण येतात. उपास केली, खाऊन आली, शाबाश. आणि इकडं जे आहे ते एक जिना आहे, वरच्या साईडला पण एक रूम आहे, इथं तुम्हाला दिसत असेल, पण आम्ही ती रूम घेतली नाही आहे. बास की किती असते ना, गरीब माणसं आहे आम्ही, जास्त रूम घेत नाही, पैसा नाही घालत. त्यामुळे इकडून वरती एक जिना आहे जिथं आम्ही आमचा जास्त संबंध येत नाही जायचा. झाड आहे आणि कधी बी पडू शकता ना. अंगण मोठं आहे या घरातलं खरंच. मी इथं आहे कपड्यांमध्ये, कपडे सदमा बसला मला कपड्यांचा. किती कपडे धुवून आम्ही या घरात यायच्या आधीच पार्टी करायचं ठरवलं होतं. इथं बाहेर पार्टी करायचं ठरवलं होतं. कधी पार्टी करणार, राणू वगैरे आल्यानंतर ना मग करायचं, किंवा तिच्या आधीच एक छोटी करून घ्यायला आपण. दिवाळीत करूयात, राणू येईल दिवाळीला असं मला वाटायलंय. कधी ते काय माहित नाही, कमेंटमध्ये सांगा राणू तू कधी येणार आहे, तेव्हा करूयात आपण पार्टी. चला तर मग आता मम्मीची मम्मी जे इथे दुकानात चालली, चहा करूयात. मला पण प्यायचं आहे. सर तुला प्यायचं आहे चहा? चला चहा करूयात. असं आहे आमचं घर. आमचं नाही आहे, नवीन भाड्याचं घर म्हणतात, भाड्याचं घर असं आहे आमचं. मी तुम्हाला दाखवले. आणि घटस्थापनाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मावशीच्या घरी पूजा होती. दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक असतं ते वाचायची पूजा होती, तर त्यासाठी मी तिथे गेले होते. आणि माझ्या मावशींनीच म्हणावं लागेल, कारण की माझ्या एक नाही 2 मावशी त्या घरात आहेत. त्यांनी ती पूजा खूप छान केली होती आणि खायला पण भरपूर काय काय केलं होते. शाबू, भगरीची आमटी, चिप्स, ते दुधाची खीर वगैरे भरपूर काय काय केलं होतं. खूप छान पूजा केली होती त्यांनी. आणि कॉन्ट्रीब्युशन द्यायला मीही गेले होते, रांगोळी काढायला. फक्त इतकंच कॉन्ट्रीब्युशन होतं, माझं बाकी काय नव्हतं. त्या दिवशी मी माझं जेवणही तिथेच केले होते. हालाकी माझा उपास नाहीये, तरी पण मी ते फराळ करून आले होते. तर मग हा व्लॉग मी तर संपवते. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे की आम्ही आमचं घर जे आहे ते कसं सेट केलं आहे. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा, ज्यांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर पण करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.